आज कोणासन्स स्कूल बोरगाव येथे 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पंचायत समिती पेन शिक्षण विभाग आणि गणित विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दिनांक 19 आणि 20 डिसेंबर या 2 दिवसात आयोजित केलेला आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा विषय यावर्षीचा आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम. त्याच्या अंडर साधारण 7 उपविषय आहेत आणि या विषयांवर आधारित जवळजवळ 100पेक्षा जास्त मॉडेल्सनी पार्टिसिपेट केलेलं आहे. प्राथमिक विभागातून 60, माध्यमिक विभागातून साधारण 40, शिक्षकांचे 10 असं जवळपास 100 मॉडेल्सचं इव्हॅल्युएशन या ठिकाणी विविध पर्यवेक्षकांच्या माध्यमातून होईल. या उद्घाटनाचा कार्यक्रम आणि बीडीओ साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि बक्षीस वितरण सोहळा दिनांक 20 डिसेंबर 2025ला संपन्न होईल. आणि काय बोलायचं कट करा. धन्यवाद. गणिताची गणित आणि माझा विषय आहे जो आपला 53व्या विज्ञान प्रदर्शनाचा उपविषय आहे की मनोरंजनातून गणिताचे मॉडेल. तर आपण पाहतो की गणित हा विषय अमूल विद्यार्थ्यांना कंटाळा नाही किंवा विद्यार्थी जरी बाहेर बोलत असेल तर त्याचं लक्ष कुठे आलं पाहिजे. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण वाढत्या शहरीकरणामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि त्याचे आरोग्य व्यवस्थापन हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण करते, ज्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. योग्य व्यवस्थापनामुळे प्रदूषण कमी होते, संसाधनांचा पुनर्वापर करून रोजगार संधी निर्माण होते. या ठिकाणी आपण कचऱ्याचे वर्गीकरण केले, जसे की पशुपालन आहे, म्हणजे त्यामध्ये गाय, म्हैस यांसाठी आपण पालन करत आहोत. त्यांच्यापासून आपल्याला दूध यासाठी गोष्टी मिळत आहेत, त्याला आपण विकून व्यवसाय करू शकतो. तर त्यांचे जे विष्ट आहे, जे वेस्ट मटेरियल आहे, त्याच्यापासून आपण इथे सेंद्रिय खत छत्री आहे. संख्या ज्ञानासाठी याचा उपयोग होतो. याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या संकल्पना स्पष्ट करता येतात. त्याच्यानंतर हे झाड आहे, याच्यामध्ये मी अंक दाखवलेले आहेत आणि ह्या अंकांचे हे वर्तुळ केलेले आहे. आता एक अंक पहिलीचा विद्यार्थी असेल त्याला एक अंकाची ओळख आहे, तर तो एक अंक तर इतके आहे, 9 अंक इतके आहे, त्याला लावायला सांगितलं आणि त्यांना त्यांची बेरीज करायला सांगितलं. So provided helipad so that helicopter can come and provide medicines to the victims and take the people will take from different and shifted to one place. समजा एका दिवशी खूप दुष्काळ पडला एखाद्या वर्षी तर पीक येणार नाही का, मग याचा काय उपयोग होईल शेतकऱ्याला. शेतकरी विकूच राईट व्हेरी गुड. आता इथे शून्य ठेवलेले तर याला एकत्र आपण असं सराव होऊ शकतो. त्यांना अक्षय तत्वांपासून मिळणारी ऊर्जा जी पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही, कमीत कमी प्रदूषण करते आणि वातावरण हानी किंवा वायू सोडत नाही. त्याची प्रमुख उदाहरणे म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत आणि बायोमास ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. या हवा किंवा पर्यावरणाला कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाही. त्यांना समजते या पाण्यावर जेव्हा बसतील तेव्हा त्यांना त्रिकोणाचे प्रकार दिसतील. त्रिकोण कसे असतात ते समजते. त्याच्यावर